हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन नेहमीच आवश्यक आहे. चला तर मग या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आज आहे 1 जून, जून महिन्याचा पहिला दिवस. चला तर मग आजच्याच दिवशी घडलेल्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, याचबरोबर काही महत्त्वाच्या व्यक्तींचे जन्मदिन आणि पुण्यतिथी, याचबरोबर त्यांनी केलेले शोधकार्य याविषयीची सविस्तर माहिती ऐकूया दिनविशेष या सत्रात. आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. त्यातले काही क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 1 जूनच्या दिनविशेष या सत्रात. मित्रांनो, 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. सन 1950 साली आंतरराष्ट्रीय महिला संघटनेच्या जगातील 51 सदस्य देशांनी मिळून 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं. असं करण्यामागील त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील लहान मुलांचे प्राण वाचविणे हा आहे. कारण मुले हीच देशाचे भविष्य असतात. त्यामुळे त्यांचं संरक्षण करणे हे देशाचं कर्तव्य आहे. याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 1 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचबरोबर 1 जून हा दिवस जागतिक दूध दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. जगातील लोकांना दुधाचे महत्त्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने जागतिक दूध दिनाची स्थापना केली. सन 2001 सालापासून 1 जून या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. चला तर मग या महत्त्वाच्या दिवसानंतर वळूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. आजच्याच दिवशी सन 1998 साली प्रख्यात महाराष्ट्रीयन अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखक गो. नि. दांडेकर यांचं निधन झालं. गो. नि. दांडेकर उर्फ गोपाळ निळकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. तसेच गोनीदा हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1990 साली, याचबरोबर जिजामाता पुरस्कार 1990 साली आणि केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांच्या पडघवली आणि शितू या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभं करतात. त्याचबरोबर त्यांचे दुर्ग भ्रमण गाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवास वर्णन प्रसिद्ध आहे. चला तर मग यानंतर वळूया आणखी काही पुढच्या घटनांकडे. आजच्याच दिवशी सन 2006 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार आणि इंडियन एक्सप्रेस समूहाद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकसत्ता या मराठी दैनिकाचे संपादक माधव यशवंत गडकरी यांचं निधन झालं. 1996 साली भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाबरोबर आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे स्वातंत्र्य भारताचे 6वे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1868 साली अमेरिकेचे 15वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचं निधन झालं. सन 1934 साली भारतीय महाराष्ट्रीयन आद्य मराठी विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1944 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटिशांच्या वसाहतीतील प्रसिद्ध चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंदर यांचं निधन झालं.
आजच्याच दिवशी सन 1907 साली इंग्लिश रॉयल एअरफोर्सचे माजी वायुसेना अधिकारी व टर्बोजेट इंजिन संशोधक फ्रँक व्हिटल यांचा जन्म झाला. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी. आजच्याच दिवशी सन 1929 साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नर्गिस दत्त यांचा जन्म झाला. 1874 साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील ब्रिटिश सरकारची ईस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली. 1929 साली व्ही शांताराम, धायबर, दामले आणि फत्तेलाल यांनी महाराष्ट्र चित्रपट निर्मित कंपनीच्या बाहेर जाऊन कोल्हापूर येथे स्वतःची प्रभात चित्रपट कंपनी स्थापन केली. सन 1930 साली भारत देशातील पहिली वातानुकूलित रेल म्हणजेच AC गाडी दख्खनची राणी डेक्कन क्वीन ही प्रथम महाराष्ट्रातील मुंबई ते पुणे या 2 शहरादरम्यान सुरू करण्यात आली. सन 1945 साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात करण्यात आली होती. आजच्याच दिवशी सन 1937 साली प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट कथाकार मॉर्गन पोर्टरफिल्ड फ्रीमॅन यांचा जन्म झाला. सन 1938 साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व लेखक बलदेव वंशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1992 साली भारत व इस्रायल या 2 देशांतर्गत हवाई मार्गाबाबत करार करण्यात आला होता. आजच्याच दिवशी सन 1996 साली प्रख्यात भारतीय राजकारणी HD देवेगौडा पंतप्रधानपदी विराजमान झाले. आजच्याच दिवशी सन 2004 साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची सूत्रे रमेशचंद्र लाहोटी यांनी आपल्या हाती घेतली. सन 2014 साली नायजेरिया देशातील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये 40 लोकांचा मृत्यू झाला होता. आजच्याच दिवशी सन 1970 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि निर्माता R माधवन यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1975 साली भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसंच पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय भारोत्तोलन खेळाडू कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 2007 साली ब्रिटन देशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली. 1842 साली ब्रिटिशकालीन भारतातील पहिले भारतीय सनदी अधिकारी म्हणजेच ICS सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्म झाला. 1843 साली फिंगरप्रिंटचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात स्कॉटिश चिकित्सक, मिशनरी आणि वैज्ञानिक हेनरी फॉल्ट्स यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1872 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी तसंच इंग्रजी, संस्कृत आणि मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्म झाला. सन 1968 साली प्रख्यात अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्याता तसंच कला पदवी मिळवणाऱ्या पहिल्या अंध बधिर व्यक्ती हेलेन ॲडम्स केलर यांचं निधन झालं. सन 1984 साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1985 साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्म झाला. 1991 साली भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1872 साली अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क हेरॉल्डचे संस्थापक, संपादक आणि प्रकाशक जेम्स गॉर्डन बेनेट यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. आज जून महिन्यातला पहिला दिवस म्हणजेच 1 जून. त्याच निमित्ताने तुम्हाला जर आमच्या काही सत्रांमध्ये बदल हवा असेल
किंवा त्या संदर्भात काही फीडबॅक द्यायचे असतील किंवा एखादं नवीन सत्र सुरू करा म्हणून देखील सजेशन द्यायचं असेल तर आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा स्पॉटिफायच्या म्युझिक ॲपवर रेडिओ MPSC गुरु हे पॉडकास्ट देखील ऐकू शकता. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.